श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, दी बोधी सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय मा उपासिका मीराताई आंबेडकर यांच्या आशीर्वादाने करणाऱ्या धर्म कार्यकर्त्यांचे माझं नाव संगीता हरिचंद्र जोशी. माझा रमाईचा परिचय असा आहे. रमाई माझ्या पतीची सख्खी चुलत आत्या लागते. रमाईचा सख्खा परिवार शंकर बंधू होते ना, त्यांची मुलं मुंबईमध्ये आहेत. ते मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला सुखादुखाला येतात, माझ्याकडेच येतात. आम्ही चुलत, त्याच्यापेक्षा अशी 26 घरं धोत्र्यांची आहेत. रमाईचं हे जन्मघर आहे. रमाई 7 वर्षाची असताना रमाईच्या आईचं रुक्मिणीचं निधन झालं. 8वं वर्ष होतात भिकू धोत्र्यांचं निधन होतं. भिकू धोत्रे हरणे बंदरावर मच्छीच्या पाट्या वाहण्याचं काम करत होते. पत्नी वारल्यामुळं पहाटे सकाळी 4 वाजता उठायचे, मुलांचं जेवण वगैरे करायचे, हातामध्ये कंदील आणि काठी घेऊन या वाघाच्या रानातून 9 किलोमीटर अंतरावर हरणे बंदर आहे, त्या हरणे बंदरावर मच्छीच्या पाट्या वाहण्यासाठी जात असत. एक वेळी मच्छीच्या पाट्या वाहता वाहता त्यांच्या छातीत कल आली, रक्ताची उलटी झाली आणि ते तिथेच पडले. तिथले लोक गोळा झाले. म्हणतात, भिकू धोत्रे काय झालं? ते म्हणतात, मला काही जास्त विचारत बसू नका. मला असं वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे. तर माझी 3 चिमणी पाखरे घरे आहेत, ती माझी वाट पाहत असतील. मला माझ्या राहत्या घरी घेऊन चला. माझी पत्नी नाही आहे. 3 चिमणी पाखरे म्हणजे रामू, गौरा आणि शंकर. एका मोठ्या बहिणीचं अक्काचं लग्न झालं होतं दापोलीमध्ये लहान वय. ही 3 मुलं होती. लोकांना प्रश्न पडला, त्यावेळेला गाड्या वगैरे काहीच नव्हतं. न्यायची कशी? मग एक बैलगाडी बोलवली. त्या बैलगाडीत भिकू धोत्र्यांना भरलं आणि या दापोली शहरामध्ये आणलं. तिथून इकडे सगळं जंगल होतं, पूर्ण छोटीशी पायवाट होती. लाकडाच्या पाण्याच्या डोलीमध्ये इथे आणलं गेलं. इथं आणल्यानंतर रमाई 2 भावंडांना घेऊन बाहेर अंगण्यात होत्या. त्यांनी पाहिलं कोणाला आणतात. मग ते माझे वडील. ती घाबरली, कारण तिला आठवलं 1 वर्ष आधी माझी आई सोडून गेली, आता बाबा पण सोडून जाणार. ती अक्षरशः रडायला लागली. रडता रडता त्यांनी डोले उघडले भिकू धोत्र्याने आणि रामूला, आमच्या मायेचं नाव रमाईचं रामू होतं, जवळ हाताने बोलवले. तिच्या हातात हात दिला आणि म्हणतात, रामू, तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे. मी तुम्हाला तुमच्या आईची आठवण पडून दिली नाही, दुःख जाणून दिलं नाही. पण मला वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे. त्या 2 बहीण भावंडांचे आई बाप तुला झालं पाहिजे. 8 वर्षाच्या मुलीवर जबाबदारी टाकतात. परत बोलता बोलता छातीत झालं होते आणि ह्याच ठिकाणी त्यांचं निधन होतं. निधन झाल्यानंतर त्यांचे मामा गोविंदकर आणि काका मुंबईला राहत होते. त्यावेळेला फोन वगैरे काय नव्हते. तार केली आणि त्या तारेने ते मामा काका गावी आले. गावी आल्यानंतर मुलांनी पाहिलं. त्यांनी मामा काकांना कवटललं आणि रडायला लागली, मामा काका, आमचं कोणच राहिलं नाही हो. आमची आई गेली, वडील गेली, आम्हाला कोण बघणार? मामा काकाने त्यांना कुरवाडलं. मायेने हात फिरवून सांगितलं, बाळांनो, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, घाबरू नका. मग त्याने मामा काकाने मुंबईला नेले. मुंबईला नेल्याच्यानंतर भायखल्याला राहत होते मामा काका त्यांचे. तिथे रमाईला 9 वर्ष झाली, इथे 8 वर्ष झाली. तिथे 1 वर्षाने तेव्हा लहान वयात लग्न करायचं. ते मामा काका रमाईच्या लग्नाचा विचार करत होते. आपली सुंदर आहे, चांगली आहे, गुणाने असा मुलगा भेटला पाहिजे. आणि इकडे रामजी सुभेदार आपल्या बाबासाहेबांसाठी मुली पाहत होत्या. 2 मुली पाहिल्या होत्या. एका मुलीजवळ साखरपुडा ठरला होता. नंतर त्यांना समजलं त्यांच्या मित्रांनी पाहिली होती रमाईला मामा काकांच्याकडं. त्या मित्रांनी जाऊन रामजी सुभेदारांना सांगितलं की एक वननकरांची मुलगी आहे बायकल्यामध्ये मामा काकांच्याकडं. तिची आई नाही, वडील नाही, पोरके आहे. ती आपल्या भिवाला शान शोधते. रामजी सुभेदार सकाळी पहाटे उठले आणि मामा काकांच्याकडे गेल्याच्यानंतर मामा काकाने रामूला सांग, मला रामू पाणी घेऊन ये, पाहुणे आल्यात. तिला काय माहिती मला बघायला आलं तसे. तिने तांब्यात पाणी आणल्यानं 2 हाताने रामजी सुभेदारांना पाणी दिलं. रामजी सुभेदारांनी पाहिलं आणि बोलतात, गोविंदपुरकर ही मुलगी कुणाची आहे? बोलतात, माझ्या बहिणीची आहे. काका बोलतात, माझ्या भावाची आहे. अनाथ मुलं आहे, आम्ही त्यांना घेऊन आलेलो आहोत. ही मुलगी माझ्या भिवाला आहे. ते गोविंदपुरकर म्हणतात, तुमचा भिवा शिकलेला आहे, आमची मुलगी अडाणी आहे, कसं चालत? नाही बोलतात, त्या मुलीकडे पाहून असं वाटत आहे
तीही माझ्या विवाहाच्या शिक्षणाला साथ देईल, माझा घर परिवार चांगला चालेल, माझ्या ज्या इच्छा आहेत विवाहाबद्दल ते ही मुलगी पूर्ण करेल असं मला वाटत आहे. तर ही मुलगी माझ्या विवाहाला द्या. नंतर 9 वर्षात रमाईचं भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर रमाई लबकवालीमध्ये बाबासाहेब रामजी सुभेदारांची सून म्हणून सासरी गेली आणि तिथे नवीन संसार त्यांनी चालू केला, तो आपल्या जनतेसाठी. बाबासाहेब लग्न झाल्यावर शिक्षणाला सुटले. रमाई घर म्हणजे चालवायच्या, शेणी बाऱ्या मोड्या वाहायच्या, 4 आणि जमा करून गाठीला बांधायच्या आणि बाबासाहेबांना बाहेर शिक्षणासाठी पाठवायच्या. असे करता एक वेळ अशी आली, त्यांचा लाडका गंगाधर खूप आजारी होता, तापाने फणफणला होता. रमाई गावठी औषध उपचार वगैरे करत होत्या, कारण पैसे नव्हते आणि 2 दिवस बाळापासून त्या शेणी भाऱ्या मोड्या वाया गेल्या नव्हत्या. गंगाधरचा ताप खूप वाढला, बेशुद्ध पडला गंगाधर. रमाईने आपल्या पदराखाली झाकलं आणि डॉक्टरचे प्रत घेऊन गेल्या आणि डॉक्टर साहेबांना म्हणतात, डॉक्टर साहेब, मी तुम्हाला विनंती करते, माझ्या बाळाला वाचवा. उद्या मी 2-3 मोल्या वाईंना तुमचे पैसे आणून देईन. माझे पती परदेशी शिक्षण घेत आहेत. डॉक्टर म्हणतात, तुझा पती बॅरिस्टर आहे आणि उधार मागायला आलीस? तुझ्या बाळाला परत घेऊन जा, उद्या 2-3 मोल्या वाहना घेऊन ये. रमाई डॉक्टरांना काहीच बोलल्या नाही. तिथनं बाळाला परत पदराखाली झाकलं आणि घरी परतल्या. एक पाय दारात एक पाय घरात टाकतात गंगाधरने आईच्या हातावर झेपलं. रमाई अक्षरशः रडायला लागल्या. रडता रडता कार्यकर्ते आले, बोलतात, रमाई जरा धीर धरा, बाळाला दफनविधी करायचे, कपन पाहिजे. रमाईकडे बाळाला वाचवायला 4 आणे नाही, कपन कुठून आणणार? रमाईने आपल्या साडीचा पदर फाडला, त्या पदरात गुंडळलं आणि दफनविधी करायला घेतली. खूप रडल्या आणि आपल्या साहेबांना पत्र लिहितात, कारण बाबासाहेबांनी रमाईला घरी लिवाय वाचायला शिकवलं होतं. आपल्या साहेबांना पत्र लिहितात, दुःखाची ही घटना साहेब कलवी ते पत्राने, विलासा गंगाधर आपला गेला ते सोडून, रामू झेली ते घाव कालाचा, दूर देश हा बाप बालाचा. बाबासाहेब पत्राने रामूला धीर देतात आणि समजवतात, अगं रामू, तुझा एक गंगाधर गेला, रडू नको रामू, लाखो गंगाधर माझे तयार होतील, टाय कोटा सूट बुटात फिरतील, ते आपले लेख असतील. रामू, एक हिंदू गेली, रडू नको, लाखो हिंदू तयार होतील, साडी माडीमध्ये गाडीमध्ये फिरतील, ते आपल्या लेखी असतील. अशी बाबासाहेबांनी रमाईची समजूत घातली. तिथपासून रमाईने 4 मुले मातीमोल केले, मातीला दन केलं, रक्ताचं पाणी केलं आणि बाबासाहेबांनी शिकवलं. पण बाबासाहेबांना पुढली आडी अडचण सांगितली नाही. जर का रमाई या वनात गावात जन्माला आली नसती, बाबासाहेबांना सावली झाली नसती, तर बाबासाहेबांनी या रूढीच्या नरकातून आपल्याला बाहेर काढली नसती. शियाचा वाटा माता रमाईचा आहे. एवढं बोलून थांबते. जय भीम, नमो बुद्धाय.